कोल्हापुरात सध्या भगवं वादळ आहे. म्हणजे विजन चांगलं आहे पुढचं. त्या पद्धतीनंच काम करणार आहे. आणि सगळ्यात आदर्श प्रभाग असेल असं हे डोक्यात ठेवून मी चालणार आहे. कुठलंही काम असू दे, त्याचा पाठपुरावा व्यवस्थित असतो. लगेच तिथलं काम फास्टमध्ये होऊन जातं. एक खेळाडू, तुम्ही स्वतः खेळाडू आहे, त्याच्यामुळे खेळाडूंची जी काही गरज आहे ती तुमच्याशिवाय दुसरं म्हणजे कोणाला ओळखणार नाही. आणि ती ग्राउंडची किती गरज आहे हे खेळाडूंनाच माहिती आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेले आपले हे चर्चासत्र आज बघायला गेलं तर आपल्या स्टुडिओमध्ये शिवतेज खराडे सर आहेत. प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना पक्षाकडून ते उमेदवार आहेत. सर, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर निवडणूक लागलेली आहे. जवळपास 4 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. लोकांशी भेटताय, बोलताय, चर्चा करताय. पूर्ण दिवसाचं शेड्यूल बघायला गेलं तर पूर्णपणे बिझी आहे. आणि प्रभाग बघायला गेलं तर पहिला एक प्रभाग होता, आता 4 प्रभागांचा एक प्रभाग झालेला आहे. व्याप मोठा झालेला आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटत आहे? प्रतिसाद खूप छान आहे. लोकांशी जेवढं भेटतोय तसं प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे, चांगला आहे. भाग मोठा झालाय. माणसं नवीन नवीन भेटायला लागलेत. एक नवा अनुभव आहे. छान वाटतंय. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. काय ज्या वेळेला आपण लोकांना भेटताय त्यावेळेला लोकांच्याकडून काय प्रतिक्रिया येत आहेत खरं बघायला गेलं तर? प्रतिक्रिया चांगल्या येतात, कारण की एक वारसा आहे माझ्या मागं खराडे घराण्याचा. त्यामुळे जुनी मंडळी पण भेटतात. त्यामुळं जुन्या गोष्टी पण कळतात आमच्या वडिलांच्या, आईंच्या आणि आजोबांच्या. त्यामुळे छान वाटतंय. म्हणजे ते उदाहरण देऊन कसं काम केलं पाहिजे, माझ्या आजोबांनी काय केलं, वडिलांनी काय केलं किंवा आईने कसं काम केलं, हे जे चांगली उदाहरणं मला ऐकायला मिळतात. खरं बघायला गेलं तर आपलं म्हणजे खराडे परिवाराचं सामाजिक कार्यामध्ये योगदान मोठं आहे. ज्या वेळेला आपण लोकांच्या सोबत भेटताय त्यावेळेला अशी काही कामं जाणून बुजून जर का सांगायची झाली तर कोणकोणती केलेली आहेत सांगाल? म्हणजे किरकोळातलं काम पण, साधा ऍडमिशन्स असू दे किंवा कुठं तर नोकरीला लावले, हे आम्हाला पण माहित नाही. पण ज्यावेळी आता नवीन लोकांना मी भेटायला जातो, ती स्वतःहून आम्हाला सांगायला लागल्यात की वहिनीने माझं हे काम केलं, तुमच्या आजोबांनी माझं हे काम केलेलं होतं, तुमच्या संस्थेत आम्ही हे काम केलं. त्यामुळे हे आम्हाला पण माहित नसते. त्यांच्याकडनं पॉझिटिव्हली आमच्याकडे येतं की तुमच्या घराण्यानं आमच्यासाठी हे कामं केलेली आहे. एका बाजूला तरुणांच्याकडून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद भेटत आहे, त्याच्या मागचं कारण काय वाटतं? तरुणांचा प्रतिसाद मिळतो म्हणजे, एक तर मी एक फुटबॉल खेळाडू आहे. शिवाजी तरुण मंडळाकडनं गेले 10 वर्ष खेळतो. आता मी शिवाजी तरुण मंडळाचं मॅनेजमेंट बघतोय आणि 1 to 1 मी तरुणांशी माझं बोलणं असतं. त्यामुळे प्रतिसाद मला त्या गोष्टीचा एक खूप चांगला मिळतोय. त्यामुळे तरुणांचा काय, तरुणांची फळी कशा पद्धतीने आपण ही जोपासलेली काय सांग? नॅचरली झालेलं आहे. असं काय म्हणजे असं काय कुठला स्वार्थ ठेवून किंवा कुठल्या गोष्टी ठेवून नाही केलेलं. नॅचरली झालेलं आहे. अट्रॅक्ट होतात, आपण बोलतोय. जेवढं ग्राउंड राहता येतं तेवढं आम्ही ग्राउंड राहतो. प्रचार जोरदार खरं बघायला गेलं तर सुरू आहे. कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत आता आपण जाता? चांगला प्रभाग कसा करता येईल हे डोक्यात आहे. रस्ते, गटर, ड्रेनेज हे खूप म्हणजे नवीन भागात त्याची समस्या खूप आहे. लक्षतीर्थ वसाहत वगैरे आपला भाग वाढलेला आहे. त्यामुळं ते एक डोक्यात आहे. चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे तिथे जाऊन. अशी म्हणजे असं बेसिकच आहेत, असं काही लई मोठे आहेत. हे रस्ते, गटर, ड्रेनेज हेच मूळ मुद्दे आहेत तिथले जास्त. म्हणजे प्रामुख्यानं बघायला गेलं तर आपण मोठ्या गोष्टी बोलण्यापेक्षा ह्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांच्यासाठी अजूनही आपल्याला म्हणजे वर्किंग करावं. सगळ्यात महत्वाचं आहे ते महिलांसाठी शौचालय. ते कुठंच नाही आहे. रंकाळ्यावर पण नाहीये, त्या पद्धतीचं नाहीये, किंवा आपल्या भागात कुठं म्हणजे कोल्हापुरात पण तसं कुठं नाहीये. पण ते आपण डोक्यात ठेवून तो एक मुद्दा चांगला आपण घेऊन पुढे जाणार आहे. नाही, आपल्या भाग बघायला गेले तर रंकाळा त्याच्यामध्ये येतोय. पलीकडे लक्षतीर्थ वसाहत सारखा भाग आहे, इकडच्या बाजूला पेठा लागलेल्या आहेत. भरपूर त्या रंकाळ्यावरती दिवसाला साधारणतः बघायला गेलं तर हजारो महिला तिथे येतात, पर्यटक येतात.
तर ती गोष्ट म्हणजे प्रामुख्यानं गरजेची आहे. खूप गरजेचे हं. खूप गरजेचे. काय त्याच्यासाठी नगरसेवक झाल्यानंतर आपले प्रयत्न असणार आहे? नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा तोच घेऊन करावा लागणार आहे, कारण की ऍक्च्युली हे मी तर घेणारच आहे मुद्दा, पण आमदार राजेश क्षीरसागरांनी पण हे डोक्यात घेतलेलं आहे की तो एक मुद्दा घेऊन आपण रंकाळात कसं सुधारता येईल हे पण डोक्यात घेतलं. म्हणजे शौचालय महिलांसाठी असून दे, किंवा आता तुम्ही आता गेलाय तिथं गार्डन मध्ये वगैरे एवढ्या सुविधा नाहीये, ते पण डेव्हलप करायचं त्यांच्या डोक्यात. म्हणजे विजन चांगलं आहे पुढचं, त्या पद्धतीनंच काम करणार आहे. बघायला गेलं तर एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आणि तिसऱ्या बाजूला बघायला गेलं तर शिवसेना आहे. आता कोल्हापूरकरांचा कल जो आहे तो शिवसेनेकडे वाढायला लागलेला आहे. ह्याच्या मागं काय कारण असावं, तुम्हाला काय वाटतं? कोल्हापुरात सध्या भगवं वादळ आहे. भगवं वादळ ह्यासाठी आहे की शिवसेनेकडनं त्या पद्धतीची कामं होतात, कामं व्हायला लागल्यात, लोकांना प्रतिसाद त्या पद्धतीचा मिळतोय, कुठलंही काम थांबलं जात नाही त्यांच्याकडे. म्हणजे भारतीय जनता पार्टी असून दे किंवा शिवसेना असून दे, कामं फास्ट मध्ये व्हायला लागलेत, त्यामुळे कल शिवसेनेकडे पण तेवढाच जास्त आहे. साहेब, काय पद्धत आहे अशी शिवसेनेच्या कामाची? राज्यात बघायला गेलं तर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. जिल्ह्यात बघायला गेलं तर पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत, आणि आपल्या कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब आहेत. त्यांची काम करायची पद्धत खूप चांगली आहे. म्हणजे कधी पण गेलं, कुठला पण माणूस तिथं गेला, म्हणजे तिघांपैकी कोणाकडे जरी गेला तर तिथनं माणूस नाराज होऊन कधी येत नाही. कुठलंही काम असून दे, त्या म्हणजे त्याचा पाठपुरावा व्यवस्थित असतो, लगेच तिथलं काम फास्ट मध्ये होऊन जातं. आज बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कोल्हापूरला दौरा होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा देखील संपन्न झाली. सभेचा प्रतिसाद बघता काय वाटते, येत्या 16 जानेवारीला काय निकाल लागेल? सभेचा प्रतिसाद बघता तर लाडक्या बहिणी खूप मोठा प्रतिसाद होता त्यांचा, लाडके भाऊ पण खूप होते तिथं. त्या पद्धतीचा प्रतिसाद बघून असं वाटतं की महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या विरोधात बघायला गेलं तर साहेब काँग्रेसचा उमेदवार आहे, ह्या लढतीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी एक खेळाडू आहे, मी ती एक खेळाडू वृत्तीनंच बघतो. म्हणजे असं काही वेगळ्या हेनं बघत नाही. चांगल्या पद्धतीचीच इलेक्शन कंटेस्ट करायची आणि खेळाडू वृत्तीनं कंटेस्ट करायची, हे डोक्यात ठेवूनच इलेक्शन मी लढतो. आपल्या भागातील असा सर्वात प्रलंबित गंभीर असा कोणता प्रश्न आहे जो प्रामुख्याने नगरसेवक झाल्यावरती आपल्याला सोडवायचा आहे? मी जसं मगाशी म्हणलं तसं हे रस्ते, गटर, ड्रेनेज सिस्टीम हे सगळ्यात प्रलंबित आहेत जास्तीत जास्त. आणि मगाशी म्हणलं तसं शौचालय, हे प्रामुख्याने ह्याच जास्त गोष्टी तिथं करायचं डोक्यात आहे. 5 वर्षानंतर हा जो आपला प्रभाग आहे, या प्रभागाला आपण पुढे जाऊन कशा पद्धतीने बघताय की ह्या डेव्हलपमेंट करून मला या प्रभागाला अशा पद्धतीने वर्किंग मॉडेल म्हणून बनवायचं आहे, अशा पद्धतीने काय बघताय या प्रभागाला 5 वर्षानंतर? 5 वर्षानंतर कोल्हापुरात सगळ्यात जास्त चांगला प्रभाग कसा करता येईल हा डोक्यात विजन असणार आहे, आणि सगळ्यात आदर्श प्रभाग असेल असं हे डोक्यात ठेवून मी चालणार आहे. साहेब, लोकांना भेटताय, बोलताय, चर्चा करताय, कशा पद्धतीने आता मग विजन काय ठेवलेलं आहे या निवडणुकीमध्ये? विजन असं असणार आहे की महत्वाचं म्हणजे रंकाळाचा परिसर तो स्वच्छ ठेवणे, स्वच्छ ठेवून तिथं सुलभ शौचालय करणे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण की माझ्या प्रभागात रंकाळा येतोच, प्लस तिथं पार्किंगची व्यवस्था सगळ्यात मोठा, जावळाच्या गणपतीचं पार्किंगचं खूप प्रॉब्लेम आहे, तो एक मुद्दा आहे. प्लस वरती लक्षतीर्थ वसाहत वगैरे ह्या भागात पानंद रोड आहे, तिथं धूळ भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे ते रस्ते कसे करता येतील चांगल्या पद्धतीचे, तो एक डोक्यात आहे विषय. प्लस जनावरांचं दवाखाना, कारण की थोडी शेती पण आहे त्या भागात, तिथं काय करता येते का बघून, हे पण डोक्यात आहे, हे एक विजन आहे. प्लस
मी एक खेळाडू आहे, हम्म. फुटबॉल खेळाडू आहे, एक नेमबाज आहे. हम्म. फुटबॉलसाठी किती म्हणजे तिथं आता नवीन नवीन टीम्स लक्षात वसाहत, इथं मीराबाग, इथं 2 टीम्स आहेत नवीन नवीन आता हे झालेले आहेत. त्या टीमना कसं वरती आणता येते, खेळाडूंना कसं वरती आणता येते, हा एक विजन असणार आहे. प्लस एक क्रीडांगण कसं देता येईल तिथं, म्हणजे कुठं आपलं शासनाची कुठं जागा असेल तर तिथं आपल्याला काय करता येत असेल तर ते एक विजन असणार आहे. एक खेळाडू, तुम्ही स्वतः खेळाडू आहे, त्याच्यामुळे खेळाडूंची जी काही गरज आहे ती तुमच्याशिवाय दुसरं म्हणजे कुणाला ओळखणार नाही. आणि ती ग्राउंड ची किती गरज आहे हे खेळाडूंनाच माहिती आहे. बरोबर. त्यामुळे ते एक मुद्दा असणार आहे आपला. लोकांना, मतदारांना आव्हान काय करायला साहेब? लोकांना, मतदारांना आव्हान हाच असेल की केंद्रात महायुती आहे, राज्यात महायुती आहे, इथं पण आपण महायुतीला चांगल्या मताधिक्यानं निवडून द्या. म्हणजे लोकांची जास्तीत जास्त कामं करता येतील. कामं करायची असतील तर आम्हाला निधी लागणार. निधी आणायचा असेल तर आपल्याला वरनं निधी आणायला लागतो. त्यामुळं त्या पद्धतीचं काम करायचं असेल तर आपल्याला निधीची खूप गरज आहे. बरोबर. वरती केंद्रात सत्ता त्यांची महायुतीची आहे, राज्यात पण महायुतीची आहे. इथं महायुतीची सत्ता यावी लागते. त्यासाठी बरोबर महायुतीला आपण चांगल्या मताधिक्याने निवडून द्या, हीच आशा करतो आपल्याकडे. खरं बघायला गेलं तर एक राजकीय वारसा लाभलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं खराडे परिवाराचं जे काही काम आहे ते या भागामध्ये आहे. जवळपास मी स्वतः बघायला गेलं तर खेळाडू आहे आणि ह्या इथल्या परिसरातील जे काही खेळाडू आहेत, फुटबॉल प्रेमी आहेत, फुटबॉल प्रेमींना मी स्वतः चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकतो. शिवाय कुटुंबाचा एक जो काही वारसा लाभलेला आहे त्या वारसात म्हणजे ज्या पद्धतीने मी भागामध्ये फिरतोय, भेटतोय, लोकांशी बोलतोय, त्यावेळेला ते प्रत्येक लोक मला बोलून दाखवत आहेत की तुमच्या आईने असेल, आजोबांनी असेल केलेल्या कामाची जी पोचपावती आहे ती तुम्हाला भेटतच आहे. अशा पद्धतीचं मत आहे. आणि खरं बघायला गेलं तर रंकाळा यांच्या मतदारसंघामध्ये येतोय. रंकाळ्याचं देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण व्हिजन ठेवलेलं आहे. पलीकडच्या बाजूला बघायला गेलं तर रंकाळ्यामध्ये येणारे साहेब सांडपाणी आहे. सांडपाण्याच्यासाठी सुद्धा म्हणजे काहीतरी अंमलबजावणी, ठोस अंमलबजावणी त्याच्यावरती करणं म्हणजे नितांत गरजेचं आहे. अशा पद्धतीचे देखील व्हिजन त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही मुलाखत, चर्चासत्र आणि त्या चर्चेमध्ये आपण शिवतेज खराडे साहेब यांच्यासोबत आज संवाद साधलेला आहे. केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांचं नेमकं काय व्हिजन आहे, या प्रभागासाठी त्यांचं नेमकं काय पुढील 5 वर्षासाठी मत आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुर्तास तरी हा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या व्हिडिओचं मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.